कशी बाबा कशी गेलती माहिती द्या जायला देवापुरा आपला कशी गोष्ट पटली माहिती का गावाच्या खाईनी कंद्या बाजूला आल बाबा मातूर त्याच वेळेला पुलाबाई माळीचा वाडा त्या वाड्याची माहिती सांगितली बाबा एवढे सांगितल्यानंतर आपण विचार केला मग त्या जायला लागला तो देव वाडा हुडकायला वाडा देवाला घावना त्या वेळेला वाड्याची गुण लागला होता न्यायाला कुठेच मला चालण्या मला वाडा दिसेना पांढरा घालणा वाघ वाघवाडी एक भाविक भक्तांनी 51 रुपये कथेसाठी भेट त्यांचं मंडळ गावरा धन्यवाद हवा मातुर जसा देवाला बलबाला रवला वारू देवाने गवला चांगल्या भालवाडा कसलाय बघितला पाहिजे बाबा देवाने वारू डांबला त्या जागेला जे फुट्या बनवला बनाला त्या जागेला वाड्याची गुणगाड देवाला कशी पटली देव पुढे गेला बरं का पुढे गेला अंदर वाड्यात शिरला तर 3 वर्षाची खोप होती आमच्या खोपीवर मात्र 15
केली नव्हतं बाबा. वाड्याने पाला गेला होता त्या जायला दिवसा चांगल्या दिवसात होत्या बरं का. दिवसाला त्या चांगल्या दिवसाला पुढे जर गेला होय. तर मात्र केळीवर चूल नव्हती पिटल्याने या चुलीवर बाबा हराळी गावली होती बाबा. देवापुरापणे विचार केला मला त्या जायला पुढे निघून गेला त्या वेळेला. सुभाष संचाळे यायचे भाऊ बघताना कथेसाठी राहणार मिठाई वाले दुकानदार याने भाऊ बघताना 51 रुपये दिलेत मंडळाच्या गावाला धन्यवाद. तेव्हा जसा चांगल्या मला वाडा पाहिला चूल नव्हती पेटल्याने चुलीवर हराळी गावली होती बाबा. कधी जुन्यावर आहे किळीवर नाही पाटानं पाणी होतं घुंगूर गाणं गातं काशी मिळापला गोष्ट पडली घेऊन चालणे आम्हाला वाडा सांगिन त्याने खून गाडी देऊ मागे सरला बरं का. आणि देवा गा माझा बिरापा देवा गा माझा बिरापा. नवरत्नाची जाळ उच्या पैशाला लावली माझा खेळ रामा झोपी गेला देव झोपल्याला पाहिला टाकून दिनमान मावळायला पिळूस पाडायला गावातली मुलं इकडे तिकडे लागली होती करायला जगा देवा जवा रुपये मुलं काय लागली होती म्हणायला विचार केला मला त्या जागेला मावशीने सरकाराचं कात्र देणं काढला साहेबांनी बरं का. हवा माळीने भरात नाही आणि होय सरकाराचा माणूस तिच्या दारात आलेला दिसतो. तो सरकाराचा शिपाई घोडा बांधून बसला त्या जागा चला जाऊन सांगू मावशीला बरं का. लहान जाती मुलं पळत जाण माळीच्या आडवी गेली होती. फुलाबाई माळीने 7 कन्यास्त्री फुलाबाई राजा नारंगाच्या वडला गेली होती बाबा. गेलेली होती त्या जागेला विचार केला मला कन्याला चुकून मागा येत होती बरं का आपल्या घरवाड्याला. मुलं लागली होती मुला फुलाबा मावशीला याड लागली का मावशी फुलत लागली का काय सांगायचं तुला तुझ्या वडिला सरकाराचा सवार आला बरं का. सरकाराचा माणूस
तयार जगीने मस्त गेला की नाही मावशीने विचार केला मला मला कासुटा गावला खवली पोजून खावला बरं का आणि कासुटा घातला तोंडा बुबडी यासारखी वळाई लागली मला वाळमाळी राजा करून पळत आली 3 वर्षाच्या कुपीला 3 वर्षाच्या कुपीलाने त्या जागेला लागली ती शिरादारी ज्याला कवडी नाही खाणे कवडी नाही देणे कुणाच त्यातून जागेला बरं का सरकाराच्या बापाचं का खाणे कवडी नाही ना खरेच काढलं कोणी कुणाचं देणं नाही होय अरे बाबा राजाच्या वाळाला जाती 7 कन्याला दुखती दिलती राजा कर्ण कोंडा करून मी खाती बाबा आणि दिवस लागली ती करा त्या देवाचा विचार करती म्हणाला कासरी ब्राह्मणा मावशीला जवळ येऊन दिली त्या जागेला अशी जवळ येऊन दिलेली फुलाबाई माळीन वाट वंगा लागली होती शिव्या द्यायला तेव्हा ब्राह्मण विचार केला बाबा म्हणाला लय मावशी टपलेली आहे बरं का तेव्हा तापलेली मावशी म्हणला आता शांत कशी करायची एक खेळ्या बिरापाशी खेळ होता बाबा होय बोला याला लागली सांगायला लागल्या फुलाबाई काही बघा माळणीला आणि देवानंच काही बघा बाई देवानाचं पाहिली देवानाचं लय केवढं नातं लावलं पाहिजे बरं का तेव्हा विचार केला होता म्हणाला बाबा प्रकार का झाला त्याच वेळेला मावशी म्हणलं नातं लावलं पाहिजे मावशीने टाकलेली दिसली कसली ग्रामाला थोडं मोठं पडलं बाबा जर मावशीला आपण जर पुढे शिव्या देत गेले तर आपलं आलेलं काम निघून होणार नाही तेव्हा मावशीशिवाय आपलं काम होणार तेव्हा त्या फुलाबाई माणीला कवळं नातं लावलं पाहिजे बरं का कवळं नात म्हणून धन्या देऊन आपण फुलाबाई मांडीला मावशी मावशी करीत गेला नको शिव्या दिवस म्हणला तुझ्या मातुर लेकरासारखा आम्ही घेत पाहुणा आम्ही तुझ्या आपण विचार केला मला सातवी द्या बंगला खाल्ला आपल्या वाट्यात तिला मावशी टाकून मावशीला म्हणून लावलं बरं का बोलायला लागेल सांगायला लागेल हल्ल
तर मावशी मावशी लागला म्हणाला फुलाबाई मावशी निघून आली पुढच्या बाजूला बरं का कोणत्या बाजूला आली लागली होती म्हणाला रे पाठी नाही माझ्या पोटी नाही आकाशात पडले धरतरीनं वागवले पै नाही पाहुणा नाही गण नाही गोत्र नाही तू मुलं मागे म्हणतोय असं माझ्या पुढं आलाय पुढं आलाच मावशी नात्याला तू तुला त्या जागेला काय वाटतं का तुझ्या जीवाला बरं का अरे म्हणला तू खुणगाड कशाला सांगतोयस मला होय. मावशी तरी कशाला म्हणतोय आज तुला काही कळत नाही म्हण गंग्या जुडापा काय म्हणतो फुलाबाई माळणीला अगं मावशी तुला त्या राजाचे खान मागणं म्हणून विसरलीस बरं का राजाचं खाल्लं म्हणून घरात चूल नाही पिटवलीस आणि तुझी हराळ उगावली ती खाऊन खाऊन तू उडारलीस मागे इलेक्शनाचे पैसे काय आलं का कुठलं तसंच मावशीला द्यावं आई ती बी पडायला लागली अरे मावशीने त्या जागा माहितीये का आपला बाई मांडीनं विचार केला होता मनाला होय. फुलाबाई मांडीनं म्हणते पहिले पाहुणा नाही तू माझा पोरगा कसा म्हणतोस अरे गण नाही गोत्र माझं पोट नाही पिकलं पाठ नाही पाकला मारून कोण आले असं माझं जगात कुणीही नाही बरं का मावशे होय. मुलगात कळली म्हणजे तू खरोखर माझा मुलगा आहेस का नाही म्हणशील तू अरे नक्को नक्को म्हणणार